इतिहास इयत्ता 12वी प्रकरण 3 भारत आणि युरोपीय वसाहतवाद. प्राचीन कालखंडापासूनच युरोपमध्ये भारतातील मसाले बरेच लोकप्रिय होते. युरोपहून भारतात जाण्या येण्याचा एकमेव मार्ग भूमीवरील होता. हा एक लांब पल्ल्याचा आणि महागडा मार्ग होता. चीन व भारतातील बराच माल काळ्या समुद्रामार्गे जो आहे कॉन्स्टँटिनोपोल येथे येत असे आणि हे कॉन्स्टँटिनोपोल हे सध्याच्या इस्तांबुल देशात येते. युरोप आणि पूर्वेकडील देश यांच्या व्यापारी मार्गावरील हे कॉन्स्टँटिनोपोल हे एक महत्त्वाचे ठिकाण होते. हे ठिकाण आपल्या ताब्यात राहावे म्हणून पाश्चात्य देशाची सतत धडपड चालू होती. परंतु तुर्कांनी हे महत्त्वाचे ठिकाण जे आहे इसवी सन 1453 मध्ये जिंकल्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली. त्यामुळे जे आहे कॉन्स्टँटिनोपोल वरून युरोपियांना पूर्वेकडे जाणारा जमिनीवरील व्यापारी मार्ग बंद झाला. तेव्हा भारताकडे जाण्याकरिता अन्य जलमार्ग शोधण्याचे युरोपियांचे जे आहे प्रयत्न सुरू झाले. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचे युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मागील पाठात आपण जे आहे युरोपीय वसाहतवाद आणि त्याचा जगाच्या इतिहासावर झालेला परिणाम याचा आपण आढावा घेतलेला आहे. या प्रकरणात आपण जे आहे जागतिक आढावा घेतल्यावर जे आहे युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम याचा अभ्यास करणार आहोत. आणि आपण पाठ्यपुस्तकात एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने काही बाबी जाणणे जेव्हा आवश्यक आहे अशा बाबी मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन नक्कीच सांगेल. आता आपण आता जे थेरॉटिकली जे शिकलेलं आहे ते आपण नकाशाच्या सहाय्याने जर समजून घेतलं तर ते आपल्याला जास्त व्यवस्थितपणे आपल्याला समजून घेईल. आता आपण मागे म्हटलं होतं की इथे 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 जो हा भाग आहे हा तुर्कीचा एक भाग येतो आणि हा जो तुर्की देश जो आहे तो युरोप आणि आशिया खंडाच्या मध्ये जो आहे एक कॉरिडॉर प्रकार जो आहे तो आहे. आता समजा आपण जे आता हे युरोपातील जे सत्ता ज्या होत्या स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्स यांना जो आहे हा त्यांचा भारताशी व्यापार जर करायचा असेल तर त्यांना ह्या युरोपातील देशांमार्गे जे आहे आशियामध्ये मार्गा थ्रू जे आहे या इस्तंबूल मधून जाणारा जो मार्ग होता ज्याला आपण इतिहासामध्ये खुसकीचा मार्ग किंवा रेशीम मार्ग या नावाने देखील संबोधला जातो, जो पुढे जो आहे भारतातील खिंडींमधून यायचा. तर हा एक जो मार्ग आहे हा जमिनीवरील मार्ग होता आणि हा एक जो आहे हा एक महागडा मार्ग होता. आणि तुर्कांनी जे आहे इस्तानबुल म्हणजेच जे आहे कॉन्स्टँटिनोपोल हे ठिकाण जिंकून घेतल्यामुळे जे आहे त्यांना इकडे व्यापार करण्याची जी आहे मुभा लाभली नाही. त्यामुळे त्यांना जे आहे अल्टरनेट मार्ग त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच प्रयत्नातून जे आहे आपण पाहिलं होतं की भारताचा मार्ग शोधण्याकरता निघालेल्या कोलंबसने जे आहे 1492 मध्ये अमेरिका शोधून काढली. आणि कोलंबसने असा विचार केला होता की पृथ्वी गोल असल्याने पश्चिम दिशेने प्रवास केल्यास आपण भारतात पोहोचू असा विचार त्यांनी केला होता. परंतु तो भारतात न पोहोचता तो जो आहे अमेरिका येथे पोहोचला आणि तेथील लोकांना त्यांनी रेड इंडियन्स असे संबोधले. आणि त्याच्यानंतर आपण पुढे पाहिलं होतं की 1492 मध्ये जे आहे इटलीच्या अमेरिगो याने जे आहे स्पेनच्या वतीने पहिली शोध मोहीम सुरू केली आणि त्यांनी जी आहे 1497 मध्ये मोहीम जी त्यांनी जे काढली होती त्याच्या तिसऱ्या मोहिमेत त्यांनी जो प्रदेश शोधला त्याला जे आहे वेनेझुएला असे नाव दिले गेले आणि त्याने जे आहे अमेझॉन नदीच्या मुखाचा प्रदेश देखील शोधून काढला होता आणि त्याच्याच नावावरून जे आहे या अमेरिगो याच्या नावावरूनच जे आहे हे अमेरिका खंड असे नाव पडले असे मानले जाते. हे याचा देखील आपण आढावा मागील प्रकरणात घेतलेला आहे. तत्पूर्वी जे आहे पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन री याच्या आज्ञेनुसार जे आहे बार्थोलोम्यू डॉबस या मोहिमेवर निघाला होता. त्याने जे आहे आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला जे आहे प्रथम जे आहे हे जे केप ऑफ गुड होप आहे याला त्यांनी पहिल्यांदा जे नाव आहे केप ऑफ स्टॉमर्स म्हणजे काय वादळाचे बुशीर असे नाव दिले. पुढे ते बदलून जे आहे केप ऑफ गुड होप म्हणजेच काय आशेचे बुशीर असे करण्यात आले. आणि आपण हेही पाहिलं होतं की आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावादी होता. हे झाली पार्श्वभूमी. आता आपण पोर्तुगालच्या राजाने वास्को दी गामाला भारताला जाण्याचा सागरी मार्ग शोधण्यासाठी का पाठवायचे याचा जे मुख्य हेतू जो होता हा जरी मार्ग आपण जरी म्हटलं हा मार्ग बंद झाला असला तर याचं मुख्य कारण काय होतं ते जाणून घेऊयात.
पोर्तुगालच्या राजाने असा विचार केला की जर समुद्रावर नौका तयार करून भारतात जाण्याचा मार्ग सापडला तर तो युरोपमधील सर्वात श्रीमंत मसाल्याचा व्यापारी बनवू शकेल. म्हणजे ह्या सर्व योजनांचा मेन हेतू काय होता, तर भारताशी व्यापार करणे आणि आपण त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात जे नफा मिळवणे. बार्थोलोमियो डॉबसने जे आहे आफ्रिकेचे केप ऑफ गुड होपला याचा शोध लावला होता. त्याने असा विचार केला होता की केपच्या सभोवताल आणि ईशान्य दिशेला भारताच्या दिशेने मार्ग आहे. तथापि बरेच जण संशयी होते आणि असा विचार करतात की हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागराशी जोडला गेला नाही. राजाने जे आहे वास्को दी गामाला जहाजांचा ताफा दिला आणि आफ्रिकेपासून भारतपर्यंतच्या व्यापारी मार्ग शोधण्याच्या मोहिमेवर पाठवले. त्याचबरोबर त्याला असेही सांगण्यात आले की वाटेवर कोणत्या व्यापाराच्या संधी आहेत हे देखील त्याला शोधण्यास सांगितले होते. हे झाली पार्श्वभूमी. याला अनुसरून जे आहे वास्को दी गामा 8 जुलै 1497 रोजी जे आहे पोर्तुगालच्या इथे एक जे आहे इथे एक लिप्सन नावाचं शहर आहे. इथून आपल्या पहिल्या प्रवासावर निघाला. त्याच्याकडे त्यावेळेस जे आहे 170 माणसे आणि 4 जहाजे होती. साओ ग्रॅब्रियल, साओ रॅफेल, बेरियो आणि एक चौथं जहाज ज्याचे नाव न लिहिलेले आणि संचयासाठी वापरले गेलेले होते. आणि तो 22 नोव्हेंबर रोजी केप ऑफ गुड होप येथे जो आहे ही मोहिमेच्या अंतर्गत तो इथे आफ्रिकेच्या दक्षिणेकडील समुद्राभोवती इथे असलेल्या केप ऑफ गुड होप येथे तो पोहोचला. त्यानंतर ते आफ्रिकेच्या किनारपट्टीकडे उत्तरेस निघाले आणि ते जे इथे उत्तरेस जे निघाले इथे जे आहे इथे केनियामध्ये जे आहे मोसंबा आणि मालिंदी या मार्गावरील जे आहे व्यापारी बंदरावर थांबले. मालिंदी येथे त्यांना जे आहे म्हणजे वास्को दी गामाला जे आहे एक स्थानिक भारतीय गुजराती नेव्हिगेटर म्हणजे ज्याला दिशा माहिती होती भारत देशात कसे जायचे हा मिळाला. आणि त्याच्या साह्याने जो आहे वास्को दी गामा जो आहे मान्सूनच्या वाऱ्याच्या साह्याने त्याने त्यांना हिंदी महासागर पार करता आले आणि 1 महिन्यापेक्षा कमी कालावधीत जे आहे ते भारताच्या कॅलिकत येथे पोहोचू शकले. कॅलिकत आता हे आपण म्हणतो की वास्को दी गामानी जो आहे भारताचा शोध लावला, तर भारताचा शोध लावण्याचा इथे संबंधच येत नाही. आपला जो इतिहास जो आहे तो हा तोडून मोडून सांगितलेला इतिहास आहे. तर आपला भारत देशातील जो आहे गुजराती व्यापारी जो आहे केनिया येथे पोहोचला होता, इथे मिलिंदी येथे पोहोचला होता. म्हणजे याला भारतातील व्यापाऱ्यांना जो आहे समुद्राचा मार्ग माहिती होता. परंतु आपण काय म्हणू शकतो की इथे वास्को दी गामानी जो आहे युरोपियनसाठी सागरी व्यापारी मार्ग भारतात कसे जावे हा शोधला असे म्हणणे योग्य राहील. तर आता आपण जे आहे मूळतः आपण आपल्या ज्या पाठ्यपुस्तकाच्या याच्यानुसार जे आहे ते आपण घटकांचा अभ्यास करूया. आणि मी तुम्हाला त्या इमेजच्या सहाय्याने ह्याच्या सांगण्याचं कारण होतं की आपण तिथे जर समजून घेतलं छायाचित्राच्या सहाय्याने तर ते आपल्याला सोपं पडतं. पोर्तुगीज दर्यावरती वास्को दी गामा जो आहे इसवी सन 1498 मध्ये कालिकत म्हणजे जे आहे कोझिकोडे येथे पोहोचला. पोर्तुगीजांनी अरब आरमारांचा जो आहे पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणांचा त्यांनी फायदा घेतला. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापल्या. पोर्तुगीजांनी जे आहे वसाहतींच्या रक्षणासाठी किल्ले उभारले. किल्ल्यांच्या आधारे जे आहे बाह्य हल्ल्यांपासून म्हणजे इतर राज्यांच्या हल्ल्यांपासून आपल्या वसाहतीचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे जे आहे किल्ल्यांना रसद पुरवायची ही पोर्तुगीजांची जी आहे युद्ध नीती होती. त्यांचे आरमार जे आहे ते प्रबळ होते. तत्पूर्वी जे आहे आपण आणखी काही बाबी समजून घेऊया. त्या म्हणजे जे आहे वास्को दी गामा जेव्हा कॅलिकत येथे व्यापार करण्याचा प्रयत्न करताना त्याला जे आहे त्याला अनेक अडचणींना सापडला होता. त्याने आपल्या जहाजांमध्ये काय थोडेसे मूल्य आणले होते. त्यामुळे जे आहे स्थानिक व्यापारी संशयास्पद बनले. लवकरच त्याला जे आहे तिथून निघावे लागले. परंतु प्रवास विनाशकारी होता. ट्रीपवरून परत यायला बराच वेळ लागला म्हणून त्याच्या जवळपासच्या जे आहे अर्ध्या कर्मचाऱ्यांचा जो आहे स्कर्वीमुळे मृत्यू झाला. तथापि जेव्हा तो घरी परतला तेव्हा तो एक नायक होता. त्याला भारताला आवश्यक असलेला व्यापारी मार्ग सापडलेला होता.
आणि याच्याशी संबंधित या वास्को दी गामाशी संबंधित जे आहे आणखी काही जे इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला सहसा कुठल्याही पाठ्यपुस्तकामध्ये भेटत नाहीत, त्या म्हणजे त्याला जे इतिहासामध्ये जे आहे, आणि मी हे जे विधान करत आहे ते मी असंच हवेमध्ये विधान करत नाही आहे, तर याच्याशी संबंधित मी तुम्हाला काही सांकेतिक स्थळ किंवा वेबसाईटची नावं देखील सांगतो, जसं की bbc.co.uk, history.com, duxters.com, britannica.com या वेबसाईट्सवरती जाऊन ती तुम्ही माहिती जी आहे ते पडताळू शकता. वास्को दी गामाला जे आहे तो एक रेसिस्ट होता असे जे आहे ते इतिहासात संबोधले जाते. मुस्लिम आणि अरबांबद्दल जे आहे वास्को दी गामाला तिरस्कार होता. कसा होता हे आता आपण समजून घेऊयात. कारण लिप्सन आणि पोर्तुगाल जवळपास जे आहे 400 वर्षांपेक्षा जास्त वर्षांपासून जे आहे अरबांच्या गुलामगिरीत आणि कमांडखाली होते. उत्तर आफ्रिकेतील अरबी भटक्या जमाती ज्या आहेत असलेल्या मिओर्सने 8व्या शतकात जे आहे पोर्तुगालवर आक्रमण केले होते. म्हणूनच जे आहे जेव्हा वास्को दी गामा भारतात आला तेव्हा त्यांनी सर्व मुस्लिम व्यापाऱ्यांना देशातून आणि मुसलमानांना देशातून बंदी घालण्याची मागणी देखील केली होती. या व्यतिरिक्त त्यांनी जे आहे मक्केमधून परत आलेल्या बऱ्याच मुसलमानांची जहाजे जाळून त्यांची हत्या केली होती. तो अनेकदा जो आहे आपल्या सरदारांना अरब आणि मुस्लिम जहाजांच्या मागे जाण्याचा आदेश देत असे. आता मी परत एकदा सांगतो, ह्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये सहसा आढळत नाहीत आणि मी याची जे कंटेंट जे आहे ते मनानं न सांगता मी तुम्हाला हे कंटेंट कुठून घेतले हे सांगतो आणि परत एकदा ते कंटेंट कुठून तुम्ही त्याची पडताळणी करू शकता हे सांगतो. bbc.co.uk, history.com, duxters.com, britannica.com या सांकेतिक स्थळावर जाऊन त्याबद्दलची तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. किनाऱ्यावर आरमारी छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करत असत. या आरमाराचा सामना करणे जे आहे स्थानिक भारतीय सत्तांना शक्य झाले नाही. पुढे हिंदी महासागरावर जे आहे पोर्तुगीजांनी वर्चस्व स्थापल्यावर जे आहे यांनी जे आहे आपली मोनोपोली चालू केली. म्हणजेच काय, भारतीय राजांना जर हिंदी महासागरात जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांचे परवाने म्हणजे काढताच घेणे आवश्यक झाले. म्हणजेच काय, आणि ह्याच्यामध्ये जे आहे हा माल कुठून कुठे जाणार आहे, हा माल घेऊन जाणारे किती व्यक्ती आहेत, त्याच्यासोबतच त्या व्यक्तींसोबत कुठली शस्त्र वगैरे आहेत, याच्या सर्व बाबती ज्या आहेत या परवाना मागत असताना त्यामध्ये नमूद करणे आवश्यक असायचे. आणि यामध्ये जर काही वर खाली जर वाटलं तर हे जे पोर्तुगीज आहेत पुढे बाकीचे जे काही पुढेही ज्यांचा आपण संबंध घेणार आहोत हे जे आहेत हे भारतीय राजांचे जहाज जे आहेत ते डायरेक्ट आपल्याकडे ठेवून टाकायचे. म्हणजेच काय, तर ते डायरेक्ट आपल्या कमांडमध्ये घेऊन टाकत असत. परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करत किंवा ते बुडवत असत. पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य एवढे होते की मुघल, आदिलशाही आणि कुतुबशाही या ज्या आहेत सत्तांना देखील करताच घेणे गरजेचे झाले. इसवी सन 1608 पर्यंतच्या भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चौल, गोवा, साष्टी व बार्देशसह होनावर, गंगोळी, बसरूळ, मंगलोर, कन्नूर, कोंडुंगलूर, कोची आणि कोलम येथे जे आहे पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती उभारल्या. तसेच पूर्व किनाऱ्यावर जे आहे नागपट्टिनम, मलियापूर आणि बंगालमध्ये हुगळी येथे जे आहे पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारल्या. पोर्तुगीजाच्या या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी जी आहे गोवा येथे होती. आणि मी मागेही कित्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की भारतामध्ये कोण आलं, त्यांचा क्रम काय होता, कोण भारतातून परत गेले, त्यांचा क्रम काय होता, किंवा पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत कुठे उभारली, इंग्रजांनी आपली पहिली वसाहत कुठे उभारली, त्यांना कुठल्या पहिल्या राजांनी जे आहे परमिशन वसाहत स्थापन करण्याची दिली. या सर्व बाबी ज्या आहेत स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. करताजच्या दस्तावेजामध्ये जे आहे सामान्यतः जहाजाचे नाव, तांडवल्याचे नाव, ते कोठे जाणार आहे, यात संरक्षणार्थ असलेली शस्त्रास्त्रे इत्यादी तपशील असे. केप ऑफ गुड होप पासून पूर्वेस जे आहे चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सर्वांचा समावेश जे आहे एकत्रितपणे जे आहे त्यांच्या भारतीय साम्राज्यात जे आहे एस्तोदा द इंडिया होत असे. त्यावर जे आहे पोर्तुगालच्या राजाने नेमलेल्या मुख्य अधिकाऱ्यांमध्ये जे आहे विरजई ई कपिताव जराल
राजप्रतिनिधी सेनापती असत. हे नाव देखील जे आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ही नेमणूक जी आहे 3 वर्षांसाठी असायची. मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी जे आहे त्याला जे आहे राज्य सल्ला मंडळ असे. या मंडळात जे आहे गोव्याचा आर्स बिशपू म्हणजे मुख्य धर्मगुरू, शासेलर न्यायाधीश, वेदोर द फदेज म्हणजे मालमत्तेवरील अधिकारी आणि गोव्याचा जे आहे कपिताव कॅप्टन यांच्या बरोबरीने काही वंश परंपरागत जे आहे उमराव या मंडळात असत. विरजई हा जो आहे मंडळाच्या अध्यक्षस्थानी असे. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात जे आहे दरवर्षी पोर्तुगालमधून सरासरी 5 जहाजे भारतात येत असे. या जहाजावर तोफा असत. पोर्तुगीज दमण, वसई आणि गोवा येथे जे आहे जहाजे बांधत. त्यासाठी जे आहे लागणारे सागाचे उत्तम टिकाऊ लाकूड येथे उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील सैनिक जे आहे पोर्तुगालहून भारतात पाठवले जात असत. 17व्या शतकात हिंदी महासागरात झालेल्या नाविक लढ्यांमध्ये डच आणि इंग्रजांनी जे आहे पोर्तुगीजांचा पराभव केला. आणि एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला एक काही बाबी या प्रकरणामध्ये, विशेष करून या प्रकरणामध्ये ज्या आहेत मराठा साम्राज्याशी संबंधित गोष्टी आपल्याला कळणार आहेत, ज्या इतरत्र कुठं सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. त्या बाबींपैकी एक बाब म्हणजे या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळल्यास इतर भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमार नव्हते. आणि आपल्याला हेही माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे भारताच्या आरमाराचे प्रमुख म्हणून संबोधले जाते. त्यामुळे पोर्तुगीजांशी जे आहे सामना करणे भारतीयांना अवघड होते. कालिकतचा राजा झामोरियन याने जे आहे वास्को दी गामाबरोबर पोर्तुगालच्या राजाला पाठवलेल्या पत्रात लिहिले होते की आमच्या राज्यात जे आहे दालचिनी, लवंग, सुंठ, मिरी आणि जहावीर यांची समृद्धी असून आपल्याकडून जे आहे या मालाच्या मोबदल्यात आपल्याकडून जे आहे सोने, चांदी, पोळे इत्यादी जिन्नस आम्हाला मिळावे अशी आमची इच्छा आहे. कालिकत आणि कुन्नूर येथे गेलेला माल जो आहे वास्को दी गामाने पोर्तुगालमध्ये विकला आणि या मालातून त्याने जे आहे पोर्तुगाल ते भारत आणि परतीच्या प्रवासाच्या खर्चाच्या 60 पट किंमत वसूल केली. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की भारतातील मसाल्यांना किती प्रमाणात मागणी होती. ह्या उदाहरणावरून आपल्याला जे आहे त्याची माहिती मिळते. 60 पट. पोर्तुगीजांनी त्यांच्या सत्तेखालील प्रदेशात ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे बांधण्यास वा दुरुस्त करण्यास बंदी केली. म्हणजे आपण फक्त इंग्रजांनाच म्हणतो की इंग्रजांनी असं केलं तसं केलं, परंतु हे युरोपातून आलेले सर्व जे इतर धर्मीय सत्ता ज्या होत्या ख्रिस्तींच्या, त्या सर्वांनी एकच आपलं तत्व अवलंबलेलं होतं. त्यांनी अन्य धर्मियांना त्यांच्या पद्धतीने धार्मिक उत्सव साजरे करण्यास वा लग्न समारंभ साजरे करण्यास बंदी घातली. स्थानिक भाषांचीही गळचेपी केली. धर्मांतर करणाऱ्यांना पोर्तुगीजांनी नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. म्हणजे ख्रिश्चनी, आता आपण इथं संबोधलं होतं की ते धर्मगुरू यायचा. आता ह्यांचं हे धर्मगुरू ह्या बिझनेस कंपनी सोबत म्हणजे व्यापाऱ्या कंपन्यांसोबत येण्याचं मुख्य कारण म्हणजेच की धर्मांतरण करून घडवून आणणे. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत गोव्याला मुक्त बंदराचे स्वरूप दिले. त्यामुळे जे आहे आशियातील देशोदेशींचे व्यापारी गोव्यात येत असत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जी आहे 31 डिसेंबर 1600 रोजी झाली. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणींनी जे आहे कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. पुढे जहाजे पूर्वेकडील देशात पाठवणे, तेथे माल विकून जे आहे तो पैसा मिळेल त्यातून आणि पाठवलेल्या रोख रकमेतून प्रामुख्याने मसाल्याचे पदार्थ खरेदी करणे, ते इंग्लंडमध्ये जे आहे विकणे व नफा मिळवणे हे कंपनीच्या कामाचे सुरुवातीचे स्वरूप होते. म्हणजे पहिलंच काम काय, फक्त तिथे जाणे, तिथले मसाले खरेदी करणे, आणणे, आपल्या देशात विकणे. या काळातील जहाजे शिडांवर चालणारी असल्यामुळे त्यांना ज्या वर्षाच्या ठराविक काळात निघणे आणि ठराविक वेळी परत जाणे अपरिहार्य म्हणजे कंपल्सरी होते. यामुळे जे आहे माल खरेदी करणे आणि विकणे जे आहे जिकिरीचे होऊ लागले. म्हणजेच काय, पावसाळ्यामध्ये जर येणार असतील जहाज तर लाट येऊन लाठीमध्ये जो जहाज डुबण्याची शक्यता असायची. अशा कारणास्तव जे म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये जाणे येणे केले जात असत. भाव कमी असताना खरेदी केलेला माल ठेवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला जे आहे कायमस्वरूपी जागा मिळणे आवश्यक झाले. इंग्लंडहून डिसेंबर ते एप्रिलमध्ये निघायचे आणि भारतात व्यापारी आटोपून पुढील वर्षी जानेवारीत परत जायचे. असा कमाल जे आहे 13 आणि किमान 9 महिन्याचा क्रम ठरलेला असायचा. यामुळे जे आहे आता हे कारण का हे महत्वाचं आहे, कारण की यामुळे जे आहे कंपनीने जे आहे
त्यांचा माल स्टोअर करण्यासाठी भारतात वखारी मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अशा वखारीला जे आहे त्यांनी जे आहे फॅक्टरी आणि नोकरदारांना जे आहे फॅक्टर्स असे संबोधू लागले होते. इसवी सन 1623 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना नागरी आणि लष्करी कायद्यानुसार जे आहे कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करण्याचा अधिकार दिला गेला. म्हणजेच काय, त्यांच्याच कंपनीतील कंपनीला पूर्वेकडील देशांमध्ये व्यापार करण्याचा एकाधिकार मिळाला. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने कंपनीला एकाधिकाराची नवी सनद देऊन पूर्वेकडील देशात किल्ले बांधणे, सैन्य बाळगणे आणि इतर धर्मियांशी युद्ध वाहतह करण्याचे अधिकार दिले. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात जे आहे कंपनीचा कारभार सुरत आणि मद्रास चेन्नई येथून चालत असे. आणि इंग्रजांनी पहिली आपली वखार कुठे स्थापन केली होती ही आता तुमच्या लक्षात असेलच असे मी आशा करतो. मद्रासच्या कार्यक्षेत्रात भारताचा पूर्व किनारा, ओडिसा, बंगाल आणि पूर्वेकडील इतर देश होते. सुरतच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर, तांबड्या समुद्रातील मोखा, पर्शियन आखातातील बसरा इत्यादी वखारी होत्या. सुरतच्या वखारीत एक हिशेबनीस, एक कोठार प्रमुख, एक खजिनदार, काही वखारदार कारकून असत. त्यांच्या जोडीला इथेही बघा, त्यांच्या जोडीला धर्मगुरू, सर्जन व मदतनीस व स्वयंपाकी, प्रेसिडेंटचा नोकर व एक तुतारीवाला असे लोक असत. इंग्रज वखारींसाठी जे आहे मोठ्या जागा घेत असत. मालाचे कोठार, निवासस्थाने, कार्यालय यासाठी ही जागा असे. वखारीवर ज्या इंग्रजाचा झेंडा पांढऱ्या पार्श्वभूमीवर असलेला म्हणजे पांढऱ्या ह्याच्यावरती तांबडा क्रॉस असे. वखारीतील जेवणात पाव, मांस, भात, डाळ, टोळी, खिचडी, लोणचे इत्यादीचा समावेश होता. मनोरंजन आणि नोकरांच्या श्रम परिहारांसाठी कंपनीने जे आहे सुरत, कारवार, मच्छलीपट्टणम, पेतापोली, चेन्नई आणि मुंबई येथे जे आहेत बागा उभारल्या होत्या. प्रत्यक्ष वखारीत काम करणाऱ्या इंग्रजांमध्ये जे आहे शिकाऊ उमेदवार, अप्रेसिडेंट्स, कारकून आणि फॅक्टर असे हुद्दे होते. शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सगळे जे आहे वखारीच्या आवारात राहत असत. तेथे भोजनाची सोय होती. कंपनीने जे आहे मनाई केलेल्या वस्तू वगळून म्हणजेच काय, कापड, नीळ, मसाल्याचे पदार्थ, लोकर, शिशे, प्रवाळ, हस्तिदंत इत्यादी हा त्यांचा मुख्य बिझनेस होता. या गोष्टी वगळून अन्य वस्तूंचा खाजगी व्यापार करण्याचा देखील त्या नोकरवर्गांना परवानगी होती. कंपनीने जे आहे संरक्षणासाठी किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले, जसे पोर्तुगीजांनी देखील केले होते. त्यांनी अर्मगाव मद्रासच्या उत्तरेस जे आहे सुमारे 90 किलोमीटर अंतरावर जे आहे येथे किल्ला, तर मद्रास चेन्नई येथे वखार आणि किल्ला बांधला. या किल्ल्याला जे आहे त्यांनी फोर्ट सेंट जॉर्ज असे नाव देण्यात आले. तिथे जे आहे टांकसाळ म्हणजे जे आहे नाणे बनवण्याची सुरू प्रथा, म्हणजे टांकसाळ म्हणजे तिथे नाणी बनवली, मुद्रा बनवली जायची, सुरू करून त्यात सोने, चांदी, मिश्र धातू आणि तांब्याची नाणी पाडण्यास इंग्रजांनी जे आहे सुरुवात केली. इसवी सन 1661 मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे जे आहे पोर्तुगीज राजकन्या ब्रगांझा हिच्याशी लग्न ठरले. पोर्तुगीजच्या राजाने जे आहे मुंबई बेट जे आहे अंदर म्हणून दिले. चार्ल्सने जे आहे अब्राहम शिपमन याला जे आहे 500 सैनिक देऊन मुंबईचा गव्हर्नर नेमले. 1665 मध्ये जे आहे मुंबई सवार्थाने इंग्रजांच्या ताब्यात गेली. मुंबईमध्ये जे आहे मुंबई, माहीम, वडाळा, परळी, शीव आणि माझगाव ही 7 बेटांचा समावेश होता. आता हे जे आहे इथे एक ही बाब जी आहे ती महत्वाची आहे ती समजून घेणे, ती म्हणजे मुंबईच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्या मानाने उत्पन्न कमी असल्यामुळे चार्ल्सने जे आहे मुंबई बेट जे आहे स्वतःला अंदर मिळालेले मुंबई जे बेट आहे त्याने जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. कंपनीने जे आहे इसवी सन 1669 मध्ये सुरतेचा प्रेसिडेंट सर जॉर्ज ॲक्सिजेंडेन यास जे आहे मुंबई बेटाचा गव्हर्नर व कमांडर इन चीफ म्हणून नेमले. ही बाब लक्षात आली का, की ह्याला अंदर मिळालेलं जे मुंबई जे बेट होतं इथे जे उत्पन्नाचा खर्च जो आहे तो कमी असल्या का उत्पन्नातून जे मिळणारे प्रॉफिट होतं ते झालेल्या खर्चापेक्षा जास्त असायचं. त्यामुळे जे आहे त्यांनी जे आहे हे देखील जे आहे मुंबई बेट देखील जे आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले.
मुंबईत इंग्रजांनी जे आहे टांगसाळ सुरू करून चांदे, तांबी आणि जस्त या धातूंची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कंपनीने जे आहे मुंबई बेटावर व्यापारी आणि कारागिरांना येऊन राहण्यास उत्तेजन दिले. मुंबईच्या आरक्षणार्थ कंपनीकडे जे आहेत 5-6 लहान जहाजे आणि सुमारे 300च्या आसपास सैनिक होते. या सैनिकांकडे जे आहे बंदुका आणि तलवारी असत. डच इसवी सन 1602 मध्ये डच कंपन्यांनी जे आहे एकत्र येऊन युनायटेड ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना केली. या कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा अधिकार डच सरकारने दिला. त्या अंतर्गत जे आहे कंपनीला नोकर ठेवणे, वखारी स्थापने, किल्ले बांधणे, नाणी पाडणे, पौरात्य देशांशी युद्ध वार्ता करणे असे अधिकार मिळाले. कंपनीने जे आहे त्यासाठी जे आहे गव्हर्नर जनरल हा अधिकारी नेमला. 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जे आहे कंपनीने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यांपासून ते जपानपर्यंत वसाहती आणि वखारी उभारल्या. त्यामध्ये सध्याचे जे आहे मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, येमन, इराक, इराण, पाकिस्तान, भारत, बांगलादेश, म्यानमार, सयाम, व्हिएतनाम, लाओस, इंडोनेशिया, मलेशिया या देशांचा समावेश होता. डचांनी जे आहे वखारींच्या इमारती बांधून त्याला तटबंदी करून संरक्षणात जे आहे तोफा ठेवायला सुरुवात केली. डचांच्या नोकरवर्गात जे आहे स्थानिक लोकांचाही समावेश होता. आणि आपण इयत्ता 6वी प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना देखील संबोधलं होतं की मछलीपट्टणम येथे डचांची पहिली वसाहत स्थापन झाली. हे बंदर जे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून अस्तित्वात होते. त्याचा उल्लेख पेरिपल्स ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये आढळतो आणि या ग्रंथाला इतिहासामध्ये विशेष महत्त्व आहे. पण याचा लेखक कोण आहे याचा देखील हे मात्र कोणास माहीत नाही. त्यामध्ये मछलीपट्टणमचे नाव मसालिया असे आहे. डचांनी भारतात जे आहे विविध ठिकाणी जे आहेत आपल्या वखारी स्थापल्या. विजयनगरच्या शासकीय परवानगीने जे आहे त्यांनी पुलिकत आणि नागपट्टणम येथे किल्ले बांधले. पुढे डचांनी जे आहे पोर्तुगीजांचा पराभव करून कोची आणि कन्नूर, कोलम, कोंडुंगुल्लूर येथील किल्ले स्वतःच्या ताब्यात घेतले. कोचीच्या राजाशी तह करून डचांनी जे आहे काळ्या मिरीची निर्यात करण्याचा एक अधिकार मिळवला. ही एक बाब महत्वाची आहे. 17व्या शतकाच्या सुरुवातीला जे आहे डचांचे आरमार प्रबळ होते. कोणत्याही बिकट प्रसंगी जे आहे भारताच्या किनाऱ्यावर 20 जहाजांचे आरमार आणि 3 ते 4 हजार सैनिक उतरण्याची क्षमता होती. मुघल आदिलशाही कुतुबशाही जहाजांना जे आहे डचांकडून परवाना घ्यावा लागे. अगोदर पोर्तुगीजांचा घ्यावा लागे, नंतर त्यांना डचांचा घ्यावा लागे. परवाना न घेतल्यास प्रवास केल्यास जहाज जप्त केले जाई. फ्रेंच इसवी सन 1664 मध्ये फ्रान्सचा अर्थमंत्री कोलेबेर याच्या पुढाकाराने जे आहे फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना करण्यात आली. फ्रान्सचा 14वा लुई याने जे आहे कंपनीला पूर्वेकडील देशाची व्यापार करण्याचा, सैन्य व आरमार बाळगण्याचा आणि कर माफीचा अधिकार दिला. सर्वप्रथम इथे एक बाब लक्षात ठेवण्याची आहे म्हणजे कर माफीचा. बाकीच्या 3 जे युरोपीय सत्ता येऊन गेल्या त्याच्यामध्ये ह्या घटक आपल्याला आढळत नाही, परंतु फ्रेंचांच्या बाबतीत हा आपल्याला घटक आढळतो. त्यामुळे बाकी पॉइंट्स जे आहेत ते सगळ्यांसाठी सारखे आहेत, पण करमाफीचा अधिकार सर्वप्रथम कुठल्या ज्या युरोपीय वसाहतवाद्यांनी मिळवला होता तर त्या त्याच्याशी संबंधित म्हणजे फ्रेंच. पौरात्य राजांशी तह वा युद्ध करण्याचा अधिकार कंपनीला मिळाला. कंपनीने जे आहे इसवी सन 1666 मध्ये मुघल बादशाह औरंगजेब याच्या दरबारात एक शिष्टमंडळ पाठवून सुरत येथे वखार टाकण्याची परवानगी मिळवली. फ्रेंचांनी 1668 मध्ये पहिली वखार सुरत येथे स्थापन केली. त्यानंतर पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारगिल आणि इतर ठिकाणी जे आहे त्यांनी आपल्या वखारीची स्थापना केली. या काळात जे आहे फ्रेंचांचा कुतुबशाही डच यांच्याशी संघर्ष चालू होता. पांडिचेरी हे फ्रेंचांचे मुख्य ठाणे होते. या प्रदेशावर जे आहे कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. हे नवाब पद मिळवण्यासाठी नवाबाच्या घराण्यात जे आहे सत्ता स्पर्धा सुरू झाली होती. ब्रिटिश आणि फ्रेंच दोघांनी यामध्ये हस्तक्षेप सुरू केला. यातूनच जे आहे इसवी सन 1744 ते 1763 या काळात जे आहे इंग्लंड फ्रेंच यांच्यात 3 युद्ध झाली. याला जे आहे कर्नाटक युद्ध म्हणतात. वास्तव्यात मात्र जे आहे याचा युद्धाशी जे आहे भारतीय भूमीशी काही संबंध नव्हता. यांना जे आहे इथे या प्रदेशावर सत्ता हस्तगत करण्यासाठी हा युद्ध होता. तरी याला जे आहे कर्नाटक युद्ध म्हटले जाते.
तिसऱ्या युद्धात ज्या इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला, सत्ता स्पर्धेत फ्रेंच नामोहरम झाल्यामुळे भारतात इंग्रजांचा प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय सत्तांच्या वसाहतवादाला कसे तोंड दिले याची माहिती आपण पुढील प्रकरणात घेणार आहोत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे पोर्तुगीजांना हरवणारे मध्ययुगातील एकमेव घराणे म्हणजे मराठा साम्राज्य, त्याचप्रमाणे जे आहे स्वतःचे आरमार असणारे मध्ययुगीन काल 17व्या शतकातील एकमेव घराणे म्हणजे मराठा साम्राज्य, याबद्दलची माहिती आपण जे आहे वसाहतवाद आणि मराठे या प्रकरणामध्ये सविस्तर घेणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.